माझे नाव विश्वनाथ गोविंदराव होळगे, राणा दापशेठ, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. तर सर, आपल्याला राज्य शासनाकडून 2024चा प्रतिष्ठित शेतकरी कृषी पुरस्कार जाहीर झाला. तर आपण जनतेला किंवा लोकांना आपण या आपल्या पुरस्काराबद्दल काय सांगाल? येता पहिल्या सुरू तुमचे धन्यवाद, कारण आम्हाला पुरस्कार भेटल्यामुळे तुम्ही तिथून इतरो काही येऊन आमची मुलाखत घ्यायला. राज्य शासनानं आम्हाला कृषी भूषण पुरस्कार हा 2024चा आता जाहीर केला. आम्हाला 2014 पासून जे आम्ही आर्या नैसर्गिक शेती करता त्याची कुठेतरी आता दखल शासनाने घेतली, हे आम्हाला अभिमानानं सांगा वाटाले. कारण आमच्यासारखे खूप काही शेतकरी आहेत की नैसर्गिक शेती करतात पण ते गावातच राहतात, शासनापर्यंत पोहोचत नाहीत. तर आम्हाला पुरस्कार दिला म्हणजे आमच्यासारख्या लाखो शेतकऱ्यांचं ती प्रेरणास्थान आहे. म्हणजे ते आम्हाला नाही भेटला पण ते त्यांना भेटल्यासारखं, म्हणजे जे आमच्यासारखी शेती करतात ते हा पुरस्कार म्हणजे त्यांना भेटल्यासारखं होईल. आपण शेती केव्हापासून करता? मी आता बघा, रासायनिक शेती सुरुवातीला मी 8वी जे शिकत होतो, म्हणजे साधारण 8, 5, 13 म्हणजे 13 वर्षापासून या शेतीमध्ये उतरलेला आहोत. कारण रासायनिक पहिलं आमच्या घरी म्हणजे वडील आमचे रासायनिक शेतीच करीत गेले. मग 8वी आमची गावामध्ये जिल्हा परिषद शाळा 7वी पर्यंतच होती. 8वी संपली, सोनखेडला ती शाळा होती. मग आम्ही शाळेला टीसी टाकले, मग शेताकडे काम करीत गेलं. पण आम्हाला असा एक नाद होता की शेजाऱ्यांना 2 पोते टाकले तर आपण 3 पोते टाकून उत्पादन 4 पटीनं वाढावं, या हेतूने आम्ही शेतीला उतरलो. 2000 म्हणजे जे रासायनिक शेती 2014च्या आधी केलेली की लोकांपेक्षा जास्त उत्पादनाच्या नादामध्ये आमचा खर्चच वाढत गेला. मग त्याच्यामुळं मी त्या रासायनिक शेतीकडून नैसर्गिक शेती 2014 मध्ये मी त्या नैसर्गिक शेतीकडे वळलो. कारण वळण्याचं महत्वाचं कारण काय होतं की बाबा मी एक खर्चा बांधला किंवा आपला सोयाबीनला किती खर्च येतो, आपलं उत्पादन काय येत आहे, आपल्याला काय केलं पाहिजे. खर्चा बांधला तर आमचा झिरोच होऊ लागलं. म्हणजे जर त्यावेळेस काय होतं की बचत गट नव्हते, कोणती संस्था नव्हती पैसे देणारी. पहिल्या सुरू आम्हाला सावकाराकडून घेऊन आता बियाणं सावकार देत गेला आणि ते सवयीचं म्हणून नंतर ते पैसे घेत गेला. जेव्हा आपलं पीक आलं तेव्हा त्यानं न्यावं. म्हणजे साधारण आमच्या 14 एकरला 70,000चा खर्च त्यानं खत औषध द्यावं आणि मग आमचा कापूस आला की त्याला ₹1,00,000 म्हणून तेवढे घेऊन जावं. लोकांमध्ये असा एक संभ्रम आहे की नैसर्गिक शेतीमध्ये जास्त उत्पादन होत नाही. तर आपल्याला काय वाटते किंवा आपण समाधानी आहात काय? आता बघा, लोक कसं आम्हाला बी येड्यात काढले, टिंगल केले. आता कसंही बी बघा, पडीत तर ठेवायचं जमना. मग ते रासायनिकचा खर्चात उरणा गेल्यावर काय करावं. मग 2014 मध्ये आम्हाला राष्ट्रीय संघाच्या ग्रामविकासचं आमच्या गावात काम चालत गेलं आणि असं आम्ही प्रयोग करणारा शेतकरी म्हणून आम्हाला म्हणले बा तू चल ते बघ तुला जमलं तर. मग आम्हाला काय म्हणले बाबा, बिगर खताची शेती होती. मग ते सांगले. मग पद्मश्री सुभाष पाळेकर सरांचं आमचं 6 दिवसाचं शिबिर झालं उन्हाळ्यामध्ये. तिथून येऊन आम्ही तयारीला लागलो. लोकांचं कसं होतं, आम्हाला टीका भरपूर झाल्या, पण नैसर्गिक शेती आम्ही 2014 मध्ये 14 एकरवर प्रयोग केला. म्हणून आम्हाला 2 वर्ष जास्त मेहनत घ्यावं लागली. आणि मग आता आम्ही काय करता, मास्टर टेलर, महाराष्ट्र सरकारचे मास्टर टेलर म्हणून नियुक्ती. आता आम्ही सांगता की 1 एकर तुम्ही नैसर्गिक शेती करा. कारण शेतकऱ्याला अनुभव आल्याशिवाय ते मोडची शेती करीत नाही. आणि कोणी बी पूर्ण शेती सोडून द्या म्हणल्यावर कोणीच येत नाही. बिगर खताला काही येत नाही म्हणून सर्वच म्हणतात. पण पर्याय हाय, प्रत्येक वस्तूला पर्याय आहे. त्याच्यामुळं आपल्याला घनामृत, जीवामृत, अग्न्यास्त्र, ताक, म्हणजे जे आपल्याला जे टाकाऊ पदार्थ, जसं ताक आपण फेकून देता त्याचा आपण बुरशीनाशक म्हणून वापरू शकता. म्हणजे कमी खर्चामध्ये नैसर्गिक शेती होती आणि ती पिकती. हे मी करून दाखवलो. आमच्या गावामध्ये मी 1,600 शेतकऱ्याचा गट केला तयार. आता थोडे का होईना पण ते पूर्ण शेतकरी आमची थोडी जमीन नैसर्गिक शेतीकडे वळलेत. आता काही लोकांचं म्हणणं होतं की नैसर्गिक शेती पिकत नाही, पण 2 वर्ष मी 2014 एकरवर प्रयोग केल्यामुळं मला कसं झालं, कोण्या वरात कोणतं पीक येत आहे, काय नाही, काय करावं लागतं याचा जरा अनुभव कमी होता. पण जसं अनुभव आला तसं मला कळालं की कोणत्या जमिनीला कोणतं पीक येते आणि काय करावं लागते. आता मी गेल्या वर्षी नैसर्गिक शेतीमध्ये 1 एकरला 40 क्विंटलचं ॲव्हरेज हळदीचं काढलं. म्हणजे मी ठामपणे सांगतो की रासायनिक पेक्षा मी उत्पादन जास्त काढू शकतो.
पण गावामध्ये कसं आहे 10 लोक असे करतात की हायस्ट खर्च करतात आणि हायस्ट रेकॉर्ड करतात, पण साधारणचे 90% लोक जे उत्पादन करतात त्याच्यापेक्षा आमचं नैसर्गिक शेतीचं उत्पादन सर्वात जास्त निघते. सर आपल्याकडे शेती किती आहे? सर आम्ही एकत्र कुटुंब हा, चौघ भाऊ हा. कुटुंबामध्ये किती जण आहात? हा, चौघ भाऊ हा. चौघ भाऊ. हा. म्हणजे चौघ भाऊ मिळून तुम्ही 14 एकर शेती करता. हा. बरं, आपल्या शेतीमध्ये आपण कोणते कोणते पिकं घेतात? सर हो का, आम्ही चौघ भाऊ हा, पण जे शिकायला होते आता एक इंजिनियर म्हणजे नोकरीला आता बाहेरच्या तिन्ही बी. मी फक्त माझे आई वडील, माझी पत्नी, मी आणि माझी बहीण एवढेच आमची ही 14 एकरवर शेती सांभाळतात. आणि याच्यामध्ये हळद, गावरान साळ, म्हणजे उडीद मूग सर्व, उडीद मूग तूर, चना, समजा डाळी, आणि जे तुमचं गहू, टाळकी ज्वारी, पिवळी ज्वारी, फक्त कापूस सोडून पूर्णच घेता. आणि भाजीपाला 28 प्रकारचा भाजीपाला घेता आम्ही. अच्छा अच्छा अच्छा. मग भाजीपाला मार्केटमध्ये कुठे विकतात? कसं आहे, राष्ट्रीय संघाने आम्हाला 2017 मध्ये चिखलवाडी कॉर्नर येथे एक स्टॉल लावून दिला, म्हणजे 5-6 शेतकऱ्यामध्ये एक स्टॉल चालते. मग ते स्टॉलला आम्ही पूर्ण भाजीपाला घेऊन सकाळी 6ला आमचा स्टॉल उघडते, 5 वाजता आम्ही इथून ऑटो भरता अंगणवाडीला नेऊन तिथे इकरी व्यवस्थापन उभी केलेली आहे. आपलं शिक्षण? आता शिक्षण सांगायचं झालं तर मी 8वी-7वी पर्यंत गावात शिकलो. 8वीला संस्थेला टीसी टाकली आणि ते शेती करीत करीत मी 12वी काढली. 12वी पर्यंत शिक्षण झाले, पण तरी पण मला काही इंग्रजी येत नाही, पण मराठीत काय हरकत नाही. म्हणजे तुमचं 12वी पर्यंत शिक्षण झालं आणि एवढं शिक्षण होऊन तुम्ही शेती एकदम चांगल्या प्रकारे करता. बरं सर, आपल्याला या शेतीच्या आपल्या वर्क मध्ये खूप काही पुरस्कार जाहीर झाले, तर आतापर्यंत काय काय पुरस्कार भेटले तुम्हाला? हो काय, आता कसं आहे, या नैसर्गिक शेतीमध्ये जर आपण गावातच म्हणजे शेतातच काम केलं तर मग शेतात केल्यावर आपल्या मार्केट मिळत नाही. मग काहीतरी करायला पाहिजे म्हणलो. म्हणजे आमचे तालुका प्रशाधी ज्या कार्य त्यावेळेस आम्हाला अरुण घुमनवाड साहेब होते, त्या अरुण घुमनवाड साहेबांनी इतकी मदत केली की त्यानं आम्हाला कुठं कार्यक्रम लागला की शोना थोडगे यांची शेती चांगली आहे, त्या पाहायला चला, कलेक्टर साहेबाला घेऊन यावं, तिथून जाहिरात व्हावं, कृषी महोत्सव लागाव, तिथं आम्हाला जिल्हा स्तरावर अवॉर्ड द्यावा, बाबा नैसर्गिक शेती करणारा शेतकरी फार हे आहे. त्यामुळं एक अवॉर्ड आम्हाला भेटत गेले. मग आम्हाला जे भोकरचा परिवार म्हणून एक पुरस्कार आहे, भोकरच्या लोकांनी आम्हाला पहिला पुरस्कार देणे, सेवाबाई पुरस्कार म्हणून 11,000 रुपयाचा पहिला पुरस्कार आम्हाला भोकरच्या लोकांनी दिला. बरं, आता आपण म्हणतो की मास्टर ट्रेनर असं काहीतरी तुमचं एक नियोजन झालंय म्हणता, तर आपण किती जणाला एक कृषीचे प्रशिक्षण देतात? आता आम्हाला पूर्ण KVK संगरोळी मार्फत मी मास्टर देणार आहोत, कारण राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन ही केंद्राकडून झालेली आहे. त्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन मध्ये 125 शेतकऱ्याचा गट आहे आणि त्या गटाला धरून मला पूर्ण म्हणजे असे KVKच्या अंडर खाली 8 तालुके येतात. 8 तालुक्याला मला मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि ते नियुक्ती करण्याच्या आधी आम्हाला प्रशिक्षण दिलेलं आहे की नैसर्गिक शेतीचा गुजरात येथे एक मोठी त्याला कार्यशाळा म्हणजे तिथं लॅब मोठी संस्था आहे, म्हणजे पूर्ण भारताची तिथंच एक हे आहे की नैसर्गिक शेतीवर. तिथं आम्हाला 6 दिवस ट्रेनिंग दिली, तिथून आमची नियुक्ती केली केंद्र सरकार मार्फत मास्टर ट्रेनर म्हणून. तर हे नैसर्गिक शेती आणि नैसर्गिक पीक आणि नैसर्गिक पालेभाज्या हे मनुष्याच्या आरोग्याला चांगल्या असतात, बरोबर आहे? हो. तर आपण याविषयी नैसर्गिक आपण शेती करताना आपण जनतेला काय सांगा? मी जनतेला एक आवाहन करतो की आता काय झालं, या रासायनिक खतानं औषधानं इतकं कॅन्सर आणि आजार म्हणजे कॅन्सर, तुमचं रक्तदाब, झटका हे बिमाऱ्या इतक्या वाढल्या की पूर्ण केमिकलमुळे झालेलं आहे. जर प्रत्येकानं आपल्या आयुष्य म्हणजे आपलं आयुष्य आपणच हे करायचं आहे, त्यासाठी प्रत्येकानं 1 एकर का होईना नैसर्गिक शेती केली पाहिजे. काय करते शेतकरी की पहिल्या सुरू आता साधारण वांगे लावले की 1 महिना औषधं क्रोजन मारून मारून त्या वांग्याला फळ आणते आणि पहिल्या सुरू आपलं घरातल्यालाच खाऊ घालते. 4च फळ लागले की घरी आणते आणि पहिली भाजी आपणच खाते. म्हणजे समजा केमिकल आपणच करा आणि आपल्याच घरच्याला खाऊ घाला, हे झालेलं. या रासायनिक शेतीमुळे इतके हानिकारक झाले, जल जमीन प्रदूषण हे पूर्ण रासायनिक खत आणि औषधांनी झालेलं.
थोडं थोडं काय म्हणा निसर्गाच्या साह्यानं आपल्याला खायापुरती 1 एकर नैसर्गिक शेती करावं आणि बांधावर जे आपण झाडतोड केलेली आहे तिथं पूर्ण फळझाडच ह्या प्रत्येक शेतकऱ्याला शासनाने बी नैसर्गिक शेतकऱ्याला चालना देण्यासाठी त्यांना पण फुकट मध्ये 100 झाड त्यांच्या बांधावर लावण्यासाठी द्यावं. कारण शासन कोट्यावधी झाडाची योजना काढते आणि ते तिकडीच राहते, पण ती योजना नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याला द्यावी. अच्छा अच्छा, धन्यवाद. हे होते विश्वनाथ होळगे दापसेटकर यांनी नैसर्गिक शेती एकदम चांगल्या प्रकारे करतात आणि नैसर्गिक शेती याच विषयामध्ये खूप त्यांनी पुरस्कार सुद्धा मिळवलेले आहेत. हे आपण जे शेती करता नैसर्गिक आणि हे जे तुम्हाला एवढे पुरस्कार भेटले, तर याविषयी तुम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य कोणाचं लाभलं? सर, पहिल्यांदा सुरू आमचे आई वडील, त्यानंतर माझी पत्नी, माझे पूर्ण भाऊ, माझे गावातील आमची मित्रमंडळी, त्यानंतर आमचे तालुका कृषी अधिकारी घुमनवाड साहेब, जिल्हाधिकारी साहेब कर्दिले साहेब, राऊत साहेब, इटनकर साहेब, नंतर आमचे आता जे जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाहेब साहेब, पुन्हा पूर्ण कृषी विभागानं आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे आणि राष्ट्रीय संघाच्या मार्फत त्याने पण आम्हाला एक व्यवस्थापन उभा करून देऊन या शेतीकडे वळण्यासाठी त्याने पण मदत केलेली आहे. गावात कोणाचं सहकारी? आता पूर्णच गाव आमच्या मागे राहते, पूर्णच गावानं मदत केलेली आहे. आता 100 लोक माझ्या पाठीमागच राहतात, कुठे गेले तरी ते शेतकरी तयारच राहतात. कृषीचे पुरस्कार मिळाले, हो. तर त्याच्यापैकी हे मिळालं, हे कशा? हे नांदेड जिल्ह्याच्या कृषी महोत्सवामध्ये उत्कृष्ट शेतकरी म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. हा मिलेट मध्ये विभागीय स्तरावर 2024चा विभागीय स्तरावर मिलेट मधून पुरस्कार मिळालेला आहे. हा शिवा समर्पण परिवार भोकर पहिला पुरस्कार आम्हाला पहिला पुरस्कार हा 2022 मध्ये मी केलतो 2014 पासून, पण पुरस्कार भेटला 2022 पासून. याने 11,000 रोख रक्कम आणि हे मान चिन्ह दिलेलं आहे त्यांच्या. पुन्हा हे अग्रवनचा प्रगत शेतकरी म्हणून अग्रवनचा पुरस्कार भेटलेला आहे. आणि हे आम्हाला भारत सरकारचं विशेष अतिथी 26 जानेवारी रोजी आम्हाला दिल्ली येथे नवरा बायकोला दोघांना पती आणि दोघाला आम्हाला तिथं बोलेल, तर शिवराज सिंग चौहानच्या हाताने आम्हाला हे विशेष अतिथी म्हणून 26 जानेवारी 2026 ला आम्हाला तिथं बोलून आम्हाला हे दिलेलं आहे, ट्रॉफी दिलेली आहे, पुरस्कार दिलेला आहे. हे हिंगोलीचा आहे, कृषी फाउंडेशन पुरस्कार म्हणून हिंगोलीचा आहे. हे कृषी धान्य महोत्सव म्हणून नांदेडचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून पुरस्कार दिलेला आहे. हे आपला आउटगो याचा हे 9 राज्यातून निवडून आम्हाला नैसर्गिक शेती करतो म्हणून हा पुरस्कार दिलेला आहे. हे आपल्याला जिल्हा परिषदचा कृषी विभागाचा जिल्हा परिषद शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून पुरस्कार दिलेला आहे. हे राष्ट्रीय युवा संघटनेचा पुरस्कार दिलेला आहे, शिवा संघटना. हे जीवन गौरव पुरस्कार म्हणून आम्हाला नांदेडला पापटवार यांनी दिलेला आहे.